गुड इव्हिनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एक अतिशय खास असा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ताई, कारण त्यामुळे हा व्हिडिओमधून स्किप वगैरे करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ, की जो असणार आहे निश्चयक किटचा वापर करून गरोदरपणाची तपासणी कशाप्रकारे करायची. तर ताई, या निश्चयक किटचं महत्त्व मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. तर काय होतं, ज्यावेळेस आपण आपल्या भागामध्ये व्हिजिट वगैरे द्यायला जातो आणि अशा वेळेस जर आपण एखाद्या पात्र जोडप्याला वगैरे व्हिजिट देत असू, तर त्यांना म्हणजे पात्र जोडप्यातील जी काही माता आहे, म्हणजे जी काही महिला किंवा स्त्री आहे, तिला आपण मासिक तिची जी काही मासिक पाळी असेल तर त्याची तारीख वगैरे विचारत असतो. तर अशी तारीख विचारताना समजा त्या मातेने आपल्याला सांगितलं की साधारणतः 1 महिना होऊन 10-15 दिवस एक्स्ट्रा म्हणजे वरती झालं आहे, तरी देखील मला पाळी वगैरे आली नाही, किंवा आणखीन जर तुम्हाला सांगितलं की 1.5 महिना झाला आहे ताई, तरी देखील मला पाळी आली नाही, तर अशा वेळेस आपल्याला तिच्या गरोदरपणाची निश्चिती करण्यासाठी या निश्चयक किटचा वापर करून म्हणजे ती प्रेग्नेंट आहे की नाही हे करायचं असतं, म्हणजे कन्फर्म करायचं असतं. व जर ती प्रेग्नेंट वगैरे असेल तर तिला ज्या काही गरोदरपणातील ज्या काही सुविधा असतील किंवा तिची नोंदणी वगैरे असेल तर ती आपल्याला करून घ्यायची असते. तर हे म्हणजे गरोदरपणाचं म्हणजे प्रेग्नेंट आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला निश्चयक किटचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारचे निश्चयक किट आपल्याला आपल्या ज्या काही CHO मॅडम असतील किंवा आपल्या PSCच्या ठिकाणावरून असू किंवा सब सेंटरच्या असू किंवा जो काही आपला VHNSCचा निधी असेल तर त्यातून देखील अशा प्रकारचे निश्चयक किट आपल्याला प्राप्त होतात व ज्याद्वारे आपण हे प्रेग्नन्सी टेस्ट करू शकतो. तर यामध्ये या निश्चयक किटचा अगदी व्यवस्थितरित्या कशाप्रकारे वापर करायचा याचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे ताई, व्हिडिओ स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या समजून सांगितला जाईल. व्हिडिओमधून स्किप करू नका. तर बघा, निश्चयक किटचा वापर करून गरोदरपणाची तपासणी. तर निश्चयक किटमध्ये या गोष्टी दिलेल्या असतात. तर नेमकं या किटमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी दिलेल्या असतात तर ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगते. तर एक तपासणी कार्ड. तर यामध्ये जे काही हे निश्चयक किट आहे तर त्यामध्ये एक तपासणीचं कार्ड दिलेलं असतं आणि वापरून फेकून देता येईल अशी एक थेंब नळी, म्हणजे डिस्पोजेबल जी काही आपण डिस्पोजेबल नळी वगैरे असेल तर अशा प्रकारची नळी देखील त्यामध्ये दिलेली असते आणि ओलेपणा टिकवणारा एक पाकिट ते टेस्टसाठी लागत नाही. तर हे किट म्हणजे खराब वगैरे होऊ नये किंवा त्यात ओलेपणा वगैरे टिकून राहावा, तर यासाठी देखील त्यात एक पॅकेट ठेवलेलं असतं. तर अशा प्रकारे, परंतु त्याचा टेस्टसाठी मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. तर अशा प्रकारचे साधारणतः ही किट निश्चयक किट आहे ती असते. तर बघा, यामध्ये नेमकं काय करायचं आहे. तर सकाळी उठल्यानंतर पहिली लघवी एका स्वच्छ आणि कोरड्या ग्लासात किंवा प्लॅस्टिकच्या बाटली जमा करा. म्हणजे जी काही ANC असेल तर तिला आपण अशा प्रकारे सांगायचं आहे की सकाळी उठल्यानंतरची जी काही तिची पहिली लघवी एका स्वच्छ किंवा कोरड्या ग्लासात किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीत जमा कर. आणि त्यानंतर तिची जी काही युरिन असेल म्हणजे लघवी वगैरे असेल तर त्याचे 2 थेंब आपण कार्डच्या गोलाकार भागात, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला इथं साईन दिलेलं आहे बघा, या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर त्यावरती या जी काही तिचं युरिन असेल किंवा लघवी असेल त्याचे थेंब टाकणार आहोत. व्हिजिटमध्ये देखील जर आपण ही टेस्ट करत असेल तर त्यावेळी देखील तिचं युरिन घेऊन त्याचे थेंब आपण या ठिकाणी ड्रॉपरच्या साहाय्याने टाकणार आहोत. त्यानंतर हा रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला साधारणतः 5 मिनटं वाट बघावी लागणार आहे. तर तो रिझल्ट 5 मिनटानंतर बघा कसा दिसत आहे. तर तपासणी कार्डवर जर 2 जांभळ्या रेषा आल्या तर बाई गरोदर आहे. तर अशा प्रकारचं जर इथं बघा तुम्ही बघू शकता की अशा प्रकारच्या 2 जर जांभळ्या कलरच्या रेषा जर आल्या तर आपण म्हणू शकतो की यू आर प्रेग्नेंट, म्हणजे ती जी काही म्हणजे ती जी काही बाई आहे किंवा स्त्री आहे तर ती प्रेग्नेंट आहे. तर बघा, तिला अजून बाळ वाढवायचे असेल तर तिला गरोदरपणाच्या आधीच्या सेवा द्यायला सांगा. म्हणजे अशा प्रकारे तिला जर ते बाळ वगैरे ठेवायचं वगैरे असेल तर तिला आपण ज्या काही गरोदरपणाच्या आधीच्या सेवा आहेत त्या देऊ शकतो. तर त्यानंतर बघा, याच निश्चयक किटचं बघायचं झालं तर पण बाळ नको असेल तर सुरक्षित गर्भपात कसा करायचा ते देखील आपण आशा स्वयंसेविका या नात्याने तिला सांगणार आहोत. तर त्यानंतर बघा, तपासणी कार्डवर एकच जांभळी रेषा आली
तर बाई गरोदर नाही. समजा जर या प्रकारे बघा एकच जर लाईन या निश्चय किटवरती आली तर आपण तिला म्हणू शकतो की यू आर नॉट प्रेग्नेंट, म्हणजे ती बाई गरोदर नाही. तर आपण तिला काय करणार आहोत, तर असं समजल्याच्या नंतर आपण तिला कुटुंब नियोजनाची जी काही साधने आहेत त्याबद्दल माहिती देणार आहोत आणि त्यासाठी योग्य साधन निवडण्यासाठी देखील तिला मदत करणार आहोत. तर त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर समजा एक देखील लाईन आली नाही, म्हणजे तपासणी कार्डवर कुठल्याही प्रकारची रेषा आली नाही, तर पुन्हा आपण दुसरी चाचणी कार्ड घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी परत तपासणी करणार आहोत. तर अशा प्रकारे ही टेस्ट जर लाईन नाही आली तर रिपीट करणार आहोत. अशा प्रकारे हा निश्चय किटचा वापर कशा प्रकारे करायचा किंवा कुठली लाईन किंवा किती लाईन आल्याच्या नंतर टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे ती प्रेग्नेंट आहे नाही किंवा रिपीट टेस्ट करायची याबद्दलची व्यवस्थित माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे ताई या निश्चय किटचा वापर करून तुम्ही तुमच्या भागातील ANC शोधू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या नवीन आशाताई आहेत त्यांच्यासाठी या चॅनलवरती अतिशय उपयुक्त व्हिडिओ दिवसेंदिवस येणार आहे. त्यामुळे ताई चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांना देखील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.